लगातार 2 षटकार लगवून त्याने मॅचचा अगदी कायापालट केला होता. या मॅच मध्ये वेगळा प्लॅन, प्रत्येक मॅच मध्ये गेम प्लॅन केला जातोय. कॅप्टन विशाल मडवीच्या माध्यमातून हेमंत पाटील घणसोली प्रीमियर लीग मध्ये देखील दर्जेदार खेळ केला. बेस्ट बॅटरचा किताब देखील त्याने पटकावला होता आणि सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहे. आदित्य पाटील गोलंदाजी ट्रॅकवर स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर उसळी घेतोय, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. आदित्य पाटीलची ही खासियत आहे, उंच बरा गोलंदाज आहे, अँगलने गोलंदाजी करतोय, पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय, बॉल कट होतोय. या सगळ्याच गोष्टी आदित्य पाटीलकडे आहे. त्यामुळेच बामणडोंगरी टीमचा एक हुकमी एक्का म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. चांगली गोलंदाजी. या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फिरवला, पुन्हा एकदा कटर बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. लगातार 3 बॉलमध्ये घणसोली टीमला शांत ठेवले. 1 गडी बाद 0. स्मशान शांतता आहे, शांत क्रिकेट आहे. बामणडोंगरी टीम जो रायगड सारख्या परिसरातून प्रवास करून नवी मुंबईमध्ये दाखल झालाय आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा यशस्वी संघ म्हणून त्या टीमला लगातार 3 वेळा सन्मानित केले गेले. हा संघ मैदानामध्ये खेळत असताना हिरांची 11 बामणडोंगरी. फटका पाहू शकाल, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलमध्ये पहिली डाव टीम घणसोलीकडून आले. 4 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळेच डाव फलक वाढवावा लागेल. टीम बामणडोंगरी अगेन्स्ट मुळेखंडची स्पर्धा, ज्याचा उल्लेख रोहित बोपी यांनी केला होता की मुळेखंडच्या स्पर्धेमध्ये बामणडोंगरी टीमला पराभूत केलं होतं टीम घणसोलीने. ह्या मॅचमध्ये पलटवार होईल की काय, ही पुन्हा एकदा घणसोली टीम आपलं वर्चस्व दाखवेल. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे आहेत. सुयोग स्मृती चषक, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, या स्पर्धेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अरमानने इथे प्रत्येक षटकारासाठी निखिल मडवीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे लावण्यात आलंय. बॉल सोडून दिलाय अपस्टंपच्या बाहेर. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. यस 70 स्पोर्ट्स शॉप आहे जे सानपाड्याचे, त्याचे प्रोप्रायटर सनी शेळके यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतो की मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सनी शेळके. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑफ रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. शीतलताई भोईर यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या आयोजिका या नवी मुंबई समाजकार्यातील रणरागिणी, देशातील सर्वात मोठ्या पार्टीचे शिलेदार, नवी मुंबई जिल्हा सदस्य म्हणून त्यांचा कारभार आम्ही पाहिलाय. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी बॉल झाडाला अदळून क्षेत्ररक्षकाच्या हातात येतोय. सिंगल मिळते. आतापर्यंत षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 4 धावा, 1 गडी बाद. अरुण मामा घणसोली यांच्या वतीने घणसोलीतील कुठलाही बॅटर जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवते तर 1000चं कॅश प्राइज असेल. थँक्यू व्हेरी मच अरुण मामा. वैभव भोईर थँक्यू. अरुण पाटील यांच्या वतीने घणसोलीचा कुणी बॅटर जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवतोय तर 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आदित्य पाटीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमकार नाईक. सुरुवात. पहिला बॉल इथे पडल्यानंतर सबमरीन राहिलाय, खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये.
आदरणीय विनय शेट्टी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी शीतलताई यांना विनंती करतो की आपला शुभ असते विनय शेट्टी साहेबांचा सन्मान आपण करावा. पहिला बॉल डॉट येतोय. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 4 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता अगदी डॉट बॉलची मालिका सुरू आहे. जीवदानी बामणडोंगरी जे काही घडलं होतं मुळीखंडच्या स्पर्धेमध्ये त्याचा परतवार करण्यासाठी सज्ज झालाय. आजचा दिवस खऱ्या अर्थानं बामणडोंगरी टीमसाठी फार महत्त्वाचा आहे. आज 2 सामने जिंकले. रायगड पनवेल परिसरामध्ये देखील सुपर 6 मध्ये प्रवेश केला. इथे फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना हेमंत पाटीलच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला धमाका चेंडू सीमारेषेवर षटकार. सुरेश पारखे यांचा सन्मान देखील मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सुरेश पारखे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. हेमंत पाटील ताकदवर फटका लगवला जातोय. आपल्या बॅटिंगचं शक्ती प्रदर्शन करत असताना काही बॉल संघर्षाचे, काही बॉल इथे यशाचे आणि या बॉलवर षटकार आलाय. अकोटपाचा बॉल हुक केलाय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. हरीश ठाकूर साहेब अकुर्लीवरून आलेत पनवेलवरून आणि साजेश भोईर यांचे ते मेहुणे आहेत आणि ताईंच्या शुभस्ते अगदी हरीश ठाकूर यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे साजेश भोईर यांचे मेहुणे आहेत. त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आहेत. यामध्ये देखील 16, 17, 18, 19 फेब्रुवारी 2025 रोजी भालचंद्र स्मृती चषक. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर निखिल सूर्यकांतच्या बॅट मधून येतोय लाजबाब क्रॅकिंग षटकार. निखिल मडवी सेट ऑन फायर. मनोहर पाटील आणि अमीर शेळके यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. भालचंद्र स्मृती चषक ही डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा होणार आहे. 1.5 लाखाचं प्रथम पारितोषिक, 16,000 या स्पर्धेची फी असेल, 75,000 द्वितीय पारितोषिक, 50,000 तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 40,000. 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असेल आणि यतीन भोईर आणि वैभव भोईर यांचं आयोजन याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. 16, 17, 18, 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये भालचंद्र स्मृती चषकाचा डे नाईट फॉर्मॅटचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. मालिकावीर म्हणून बायसिकल देखील असणार आहे. नवनाथ पाटील साहेबांचं देखील इथे स्वागत केलं जात आहे. निलेश पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. क्रिकेटचे चाहते निलेश घणसोली यांच्या वतीने देखील या घणसोली 11 घणसोली टीमसाठी शुभेच्छा आल्या. थँक्यू व्हेरी मच निलेश पाटील. आपलं मनपूर्वक आभार आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमचे धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना या मॅचमध्ये सँडी सर जर 40 धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल आणि 40-45 धावा येथे बिग फाईट होईल. अनेक पारितोषिक, अनेक शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. निखिल मडवीच्या बॅटमधून षटकार आलाय. हेमंत पाटील देखील रंगात आहेत. त्याने देखील षटकार लगवलाय. दोन्ही बॅटर इन फॉर्म आहेत आणि या दोन्ही बॅटरला आता हे धावफलक वाढवावं लागेल. चांगला खेळ सुरू आहे. अखेरची रजनी, अखेरची रात्र. 2025 हे आयोजन आहे. 16व पर्व. स्पर्धा येतात, स्पर्धा सुरू होतात, स्पर्धा 1-2 वर्षानंतर बंद होतात, पण 16 वर्षाची ही परंपरा आज देखील जतन केली जाते आणि सॅल्यूट आहे शीतलताई श्रीपद भोईर यांना, कारण की आपण हे कार्य करतोय, ही स्पर्धेचं आयोजन करतोय, त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. जीत खोत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल अगदी उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देण्यात आली. या पुढचा बाउन्सर घातक ठरेल गोलंदाजासाठी.
टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद 21 धावा. राहुल शेट्टी पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्यानंतर टीम अडचणीत आली होती, त्यानंतर डाव सावरलाय. फटका चांगला आहे, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला नाहीये. सिंगलवर समाधान मानावं लागेल. 22-22. निखिल बडवी, हेमंत पाटील आक्रमकता धारण करावे लागेल. 5th गेअरवर बॅटिंग करावे लागेल. धाव फलक आता वेगाने वाढवावा लागेल. या मॅच नंतर लगेचच आपण मेगा फायनलचा सामना खेळणार आहोत. जीत कोत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे प्लॅन मिस पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. जीत कोतला कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. टीम हिरांशी 11 बामणडोंगरी. बामणडोंगरी ते नवी मुंबई जोगावचा प्रवास करत असताना विजयाचं स्वप्न घेऊन हा संघ देखील मैदानामध्ये उतरलाय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग होऊ शकलं नाही. टायमिंग साठी इथे वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळते. संयम आहे, आक्रमकता आहे. निखिल बडवीने अगदी मॅच्युअर्ड क्रिकेटर आहे. हेमंत पाटील देखील चांगला खेळ सातत्याने केलाय. अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली. या मॅच मध्ये देखील चांगला स्कोर उभारावा लागेल. टीमची धावसंख्या 23. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, अंपायरने बोट आकाशाकडे. फ्लम LBW, विकेटचं पतन. हेमंत पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम घणसोलीला. फलंदाज हेमंत पाटील बॅक टू द डगआउट. प्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल रिलीज केला गेला. अगदी वेगवान चेंडू आहे, तिन्ही स्टंपच्या मधोमध आढळला. त्यामुळे अंपायर विनोद भगत यांचा इशारा येतोय, यस LBW, लेग बिफोर विकेट. फ्लम LBW खूप चांगली अंपायरिंग राहिली आहे. पिंट्या कुंभार असतील, विनोद भगत असतील, संदीप ठाकूर असतील, या तिन्ही अंपायरने खूप चांगली अंपायरिंग केली. 23 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक इथे 3रं मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजेच या इनिंगचे अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. या 8 बॉलमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे हिट करावे लागतील. टीम घणसोली संघाला क्षमता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, रितेश दीनानाथ पाटील. भीम या नावाने सुप्रसिद्ध आहे आणि भीम काही षटके मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी गरज असताना 2 मोठे फटके लगवलेत, आपल्या टीमला विजय मिळवून दिला. रितेश पाटील, भीम या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जीत कोत कमबॅक करत असताना या मॅच मध्ये षटक क्रमांक 3, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. फ्लाय स्लिप तैनात आहे. तेजस मात्रे यष्ट्यांच्या मागे एज अ कॅप्टन पाहायला मिळतोय. मॅच ऑन. पहिला डाव इथे सुरू असताना पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फटका इथे फसलाय, टॉप एज लागले, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळतीये. आज बामणडोंगरी टीमने कमालीचं क्रिकेट खेळले. गोलंदाजीमध्ये अव्वल दर्जाचा खेळ दाखवलाय आणि बॅटिंग करत असताना शुभम पाटील देखील दमखम पाहायला मिळाली. आदित्यने देखील इम्प्रेस केलाय. जीत कोतने देखील शेवटचे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. शेवटचा बॉल, 24 धावा, 2 गडी बाद. टीम घणसोली. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय, फ्लाय स्लिप तैनात होतं, त्या गेम प्लॅन मध्ये अडकला जातोय रितेश पाटील. भीम. धक्का क्रमांक 3 लागतोय टीम घणसोली 11 घणसोली संघाला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता उर्वरित अखेरचं षटक बाकी आहे. या अखेरच्या षटकामध्ये काय घडतंय, ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण ही विकेट पाहू शकाल. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. अगदी वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली होती आणि फ्लाय स्लिप मध्ये खूप चांगला झेलला गेलाय रोहित म्हात्रेच्या माध्यमातून. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय कल्पेश ठाकूर. थोडीशी चर्चा, थोडीशी बातचीत केली जाते. चला, वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावी टीम, आपण देखील रेडी राहायचंय.
षटक आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. घणसोली क्रिकेटमध्ये भरपूर वर्ष ज्याने योगदान दिलं, अगदी वयाच्या 13-14 वर्षापासून घणसोली क्रिकेट तो खेळतोय आणि सध्या जर पाहिलं तर 20, 22, 25 वर्षाचा हा क्रिकेटचा करिअरमध्ये या खेळाडूने देखील भरपूर चांगले खेळ आपल्या टीमसाठी केलाय. निखिल मडवीवर मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर कल्पेश ठाकूर येतोय, अखेरचं षटक घेऊन येतोय. या ओव्हरमध्ये 2-3 हिट करावे लागेल. निखिल मडवीकडे क्षमता आहे, एक फटका त्याच्या बॅटमधून आलाय, अजूनही गरज असेल. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल पिंट्या कुंभार व्हाईट बॉलचा इशारा करत असताना टीमची धावसंख्या 25 15-16 धावा आल्या तर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. 10ची सरासरी या खेळपट्टीवर आणि या सिच्युएशन मध्ये कारण इतकं सोपं नसेल, त्यामुळेच धावा कराव्या लागतील. घणसोली वर्सेस बामण डोंगरी. बॉल फिरवलाय, आपण पाहू शकाल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा करत असताना अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. थर्ड अंपायरची मुभा नाही आहे मित्रांनो, त्यामुळेच व्हाईटसाठी रेफर घेतला जात नाहीये. अंपायरच्या माध्यमातून व्हाईट बॉल सलगचे 2 बॉल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 26 या आकड्यावर 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. निखिल मडवी स्ट्राईक एंडवर आहे. अको टप्प्याचा बॉल, अगदी जजमेंट चुकलं होतं. पहिली धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आहे आणि संधी गमावली आहे. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 धावा स्कोर बोर्ड मध्ये रेखाटल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 29. 29 या आकड्यावर धावा करणं गरजेचं आहे. ईच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धावेला महत्व असतं क्रिकेटमध्ये. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा खराब मारा, पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. इथे गोलंदाजी करत असताना कल्पेश ठाकूर चूक करतोय. या चुका मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये भागात पडणार आहेत. आतापर्यंत 1 बॉल कंप्लीट झाल्यात आणि तब्बल 6 धावा खर्च केलेत. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. निखिल सूर्यकांत मडवीच्या बॅट मधून आलाय. आसमानी टोला, अंपायर 6 रन्स बोला, षटकार. व्हॉट अ शॉट, अगदी स्लॉट मध्ये होता. व्हॉट अ शॉट. निखिल सूर्यकांत मडवी सेट ऑन द फायर. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. हा घणसोली गावाचा रन मशीन, या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट लेफ्ट हँडेड बॅट्समन निखिल सूर्यकांत मडवी या मॅच मध्ये रंगात आलाय, ढंगात आलाय. टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय. निखिलच्या बॅटमधून षटकार. इथे बॅटची एज, स्पोर्ट्समनशिप लाजबाब पाहायला मिळते. जशी बॅटची एज लागली होती तशीच क्रीज सोडली आणि मोठी विकेट प्राप्त होत असताना निखिल मडवीला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. जो घातक खेळाडू ठरला होता तो मात्र परतलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर. 36 वर 3 गडी बाद. 4 गडी बाद, 36 धावा. निखिल मडवी आपल्या टीमसाठी योगदान करून परतलाय. 19 धावांचं योगदान, त्यामध्ये 2 खणखणीत षटकार होते. निखिल मडवी बॅक टू द डगआउट. 4 गडी बाद, 36 धावा. नवीन बॅट्समन एंटर झालाय, जर्सी नंबर 7 म्हणजेच MS धोनी या टीमचा विशाल तुकाराम मडवी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कॅप्टन कूल आणि अनेक वर्ष ज्या खेळाडूचं देखील योगदान राहिलंय तो खेळाडू. या क्रीजवर 2 एक्सपिरियन्स खेळाडू आहे. दोन्ही खेळाडूचा जर विचार केला तर विशाल मडवीने 30-32 वर्ष घणसोली क्रिकेटसाठी दिलं आणि कुंदन पारकर या खेळाडूने देखील 22-23 वर्ष या घणसोली क्रिकेटसाठी दिले. म्हणजे दोघांचा अनुभव जर पाहिलं तर 50 वर्षाचा अनुभव आहे. हा अनुभव या मॅच मध्ये कामाला येईल की काय, उर्वरित 3 चेंडूमध्ये चांगला खेळ केला जाईल की काय, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. सफलता मिळाली कल्पेश ठाकूरला. निखिल मडवीला बाद केलंय. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. अखेरची रात्र आहे. ही रात्र अविस्मरणीय करण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. इथे लाजबाब चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय.
कटर चेंडू पाहायला मिळते, डॉट बॉलची सांगता होतीये. कल्पेश ठाकूरने कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. सुरुवातीचे काही बॉल संघर्ष केला, सुरुवातीच्या काही बॉलमध्ये इथे स्ट्रगल केला, पण आता इथे चांगला खेळ करत असताना लगातार 2 बॉल अप्रतिम. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते, बॅटची एज, आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक गडी बाद होत असताना फलंदाज विशाल बडवी परतलाय. या शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली वापसी पाहायला मिळते. 36 धाव फलकावर लागलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सनी शेळके प्लीज मंचावर या, आपलं देखील सरस स्वागत आहे. हॅलो 77 हॅलो 70 स्पोर्ट्स सानपाडा या शॉपचे प्रोप्रायटर आहेत सनी शेळके. आपण देखील मंचावर या, आपलं सरस स्वागत आहे. आपल्या सानपाड्यामध्ये 70चे भरपूर चांगले प्रोडक्ट्स, बॅट्स असतील, टी शर्ट्स असतील, क्रिकेटचे इक्विपमेंट्स असतील, खेळाचे इक्विपमेंट्स असतील. सानपाडा येथील एक सुप्रसिद्ध शॉप आहे आणि सनी शेळके यांचा ही शॉप आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. शेवटच्या 3 बॉलमध्ये कुठलीही धाव आल्याने अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 बॉल लगातार डॉट येताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 36 वर होती आणि 36 वर थांबली. 37 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि आमचे 70 स्पोर्ट्सचे या सानपाडा फ्रँचायझीचे ओनर सनी शेळके यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. सुयोग स्मृती चषक 2025 थरार आपण पाहतोय आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते. हिरांशी 11 बामण डोंगरी वर्सेस घणसोली 11 घणसोली. 37 धावांचं टार्गेट आहे. बघूया हे टार्गेट कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील, कशा पद्धतीने टार्गेटचा पाठलाग केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया लेजेंडरी व्हॉइस आणि आवाज की दुनिया समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. की 70 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आमचे सनी शेळके यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. कारण की 70 स्पोर्ट्स सानपाडा याचे शॉपचे ओनर आहेत सनी शेळके यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि सानपाड्यामध्ये अगदी जवळ म्हणजे नवी मुंबईमध्ये हा शॉप आहे. नक्कीच त्याला भेट द्या. खूप चांगले इक्विपमेंट्स आणि 70चे सगळेच प्रोडक्ट्स तुम्हाला सानपाड्याच्या विभागामध्ये पाहायला मिळेल. आणि सनी शेळके यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करतोय. 70 स्पोर्ट्स या शॉपचे ओनर आहेत, सानपाडा फ्रँचायझीचे ओनर सनी शेळके यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच सनी, आपलं सरस स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू सो मच विघ्नेश. 36 बनवल्या, 37 बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. इराणची 11 बामण डोंगरी उपस्थित प्रेक्षकांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या सर्व शीतलताई श्रीपद भोईर यांच्या वतीने सरस स्वागत आहे. येणाऱ्या 16, 17, 18 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी 4 दिवसामध्ये आपल्या भेटीला याच मैदानावर भालचंद्र स्मृती चषक डे नाईट क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम पारितोषिक 1.5 लाख, द्वितीय 75,000 आणि तृतीय 50, चौथे पारितोषिक 40,000. स्पर्धेची फी राहील 16,000. कैलासवासी भालचंद्र स्मृती चषक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक वैभव भोईर आणि येथील भोईरच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपल्या भेटीला येथील. येणाऱ्या 16, 17, 18, 19 फेब्रुवारी रोजी स्पर्धेची फी
16,000 रुपये. मालिकावीर ज्याप्रमाणे मालिकावीर इथे सायकल आहे त्याचप्रमाणे सायकल देण्यात येईल. प्लेअर ऑफ द सिरीज. थँक्यू सो मच. वळूया मॅचकडे. मॅच क्रमांक 7 आपल्या भेटीला आहे आणि औचित्य आहे लाडक्या भावाचा वाढदिवस धूमधडाक्यामध्ये साजरा करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न करताना आमच्या नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी शीतलताई श्रीपद भोईर यांचं कौतुक आहे. कसोटी लागेल गोलंदाजाची, कारण मागच म्हणलेलं होतं रोहित भोपीने का तिथे जाऊन मात्र आपले दादागिरी व्यक्त केले. तिथे फिट्टम फॅट करायचे असेल तर इथे नमवायला लागेल घनसोली 11 घनसोली बामण डोंगरी या टीमला. जय महाराष्ट्र वडापावचे ओनर बट्टी वडापाव पियुष दोंडकर त्यांचा खास इथे सत्कार करण्यात येतोय. खूप चांगलं असं योगदान दिलं. पहा, छोट्यापासून मोठ्यापर्यंत नाही जात नाही धर्म नाही भेद ही शिकवण आहे आमच्या साहेबांची आणि ती जोपासली आमच्या ताईने. जाऊया आणि करूया पियुष दोंडकर यांचा शुभ सन्मान. सलग अरुण पाटील यांच्याकडून जो गोलंदाज घनसोलीचा हॅट्रिक घेईल त्यासाठी रोख रुपये 1,000चं कॅश प्राइज देण्यात येईल. तर सन्मानित करताना जय महाराष्ट्र वडापावचे ओनर बट्टी वडापाव पियुष दोंडकर यांना केलं जातील ताईंच्या शुभ हस्ते सन्मानित. त्याचबरोबर धनंजय पांडुरंग माली, अज्जूबाई, MK एंटरप्राइजेसचे ऋषिकेश माळी, सुशील कांबळे यांचंही स्वागत करण्यात येईल. सुस्वागतम सुस्वागतम. मुळे मॅचकडे 37 टार्गेट बॉलिंग मार्क पर एक फिरकी गोलंदाज अर्थात तुषार बर्गे आणि आघाडीला आहे अर्थातच तकदीर पाटील. गतवर्षीचा मेडन ओव्हर टाकणारा बॉलर, लेफ्ट हँडर बॉलर. काय सुरुवात केली, प्रचंड वेगावर स्वार झाला. पहिल्या चेंडून अतिशय जबरदस्त डॉटने सुरुवात केली. दॅट इज अ नाईस स्टार्ट फ्रॉम घनसोली 11. P1चा पहिलं ओव्हर हाताळताना तुषार बर्गे. लाजवाब बॉलिंग. पॉइंट खडक केले. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर. फाईन सिली मिड ऑफ. कडक स्ट्रोक आहे डाऊन द ग्राउंड. इथे संधी आहे डाऊन द बॉल. ओ माय गॉड, चित्त्याच्या हातून झेल सुटत नाही. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅच. पकडो क्या जीतो मॅच. आलेली संधी वया. ड्रॉप द कॅच. जाऊया आणि करूया. आदरणीय धनंजय पांडुरंग माली, अज्जू पाई, MK एंटरप्राइजेसचे यांना सन्मानित. स्वागतम सुस्वागतम. तदनंतर ऋषिकेश माली हे सन्मान स्वीकारतील आमच्या ताईंच्या शुभ हस्ते. धनंजय पांडुरंग माली, अज्जू पाई, MK एंटरप्राइजेस यांना सन्मानित करताना नंतर ऋषिकेश माली आहेत यांना करणार आहेत शुभ सन्मानित आमच्या ताई या स्पर्धेच्या प्रणेत्या शीतलताई भोईर. नंतर सुशील कांबळे यांना सन्मानित केलं जाईल. स्वागतम सुस्वागतम. गौतम पाटीलकडून बॅट्समनसाठी संधी आलेली आहे. आता गौतम पाटीलने सांगितलं की जो बामण डोंगरीचा कोणी बॅट्समन सलग 3 षटकार मारले तर रोख रुपये 2,000 देण्यात येतील. त्याचबरोबर राहुलजी पाटील यांना सन्मानित केले जाईल. सुस्वागतम राहुलजी पाटील. प्रत्येकाचा मान सन्मान वाढवून ही सन्मानित स्पर्धा अर्थातच सुयोग स्मृती चषक 2025 आणि तिथेच हा सेकंड रजनीचा मॅच आहे आपल्या भेटीला. 5 धावा लागल्यात. झेल सुटला चौकार. एकदम आलेल्या चित्त्याकडून अशी चूक होत नाही. पण रात्रीचं क्रिकेट रजनीचं क्रिकेट थोडंसे प्रकाश तेजस मांगळे यांचं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. पहिल्यावर हाताळता नकमजिंगवर राईट मोर द बॅक लाईन मिस केली. हलकासा मध्ये दोन्ही बोटेंवर जोर दिला स्विंग केलं. लवली बॉलिंग यार. काय एक विकेट मिळवत होती. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवत होतं आणि बॅट्समॅनचं नाव होतं पहिला जो मॅच जिंकला ना त्याचा हिरो शुभम पाटील. त्याचा झेल सोडलाय तो खेळतो वैयक्तिक 5 धावा झाल्या तर 5-4 ओव्हरची झाली समाप्ती. त्याचबरोबर स्वप्नीलजी पाटील यांना सन्मानित केले जातं. या स्पर्धेच्या आयोजिका शीतलताई भोईर यांच्याकडून दिले गेले सन्मान.
यस सचिन ते टीम कॅप्टन यांचं सरसे स्वागत आहे. ओ माय गॉड, दॅट्स विकेट क्रमांक 1. इथं मात्र सरळ तंबूच्या दिशेने कोणते धाव न लावता आपल्या खात्यावर तंबूचा रस्ता मात्र पकडला तकदीरने. शून्यावर ही सफलता मात्र मिळवली. पहिल्याच ओव्हरच्या 5व्या चेंडूवर लाजवाब बॉलिंग यार, यापेक्षा गोलंदाज केली. चला सचिन नाईक याला सन्मानित केले जातं. मिस्टर क्रिकेट, नवीनचं क्रिकेट भिवंडी उरण अशा कित्येक ठिकाणी पोहोचवण्याचं चूक काम केलं आणि एक बलमान संघ ज्यांच्या माध्यमातून मात्र तयार केलेलं आहे धारावे, त्याचा संघ नाईक सचिन नाईकला इथे सन्मानित केलं. पाहूया अतिशय जबरदस्त षटक टाकताना 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. वॉट अ लवली बॉलिंग यार, अवघड 37 धावचा त्याला मध्ये डिफेंड करण्याचा पहिल्याच ओव्हर पण विडा उचलले. वॉट अ लवली साईड सट्टिक लाईन लेन मध्ये अडचणी निर्माण केल्या अगदी मात्र तुषार बर्फेने. जो चौकार गेला त्याला सौभाग्याची साथ होती, सुदैवाची साथ होती, कारण ते झेल घेतला आला नाही आणि कॅच ड्रॉप. पण तदनंतर मात्र डॉट, सिंगल डॉट आणि विकेट. लवली बॉलिंग अनालिसिस. P1चं पहिलं होतं आताना काय बॉलिंग टाकली आहे 5 चेंडू मध्ये, अवघ्या 5. एक जबरदस्त धक्का दिला तकदीर पाटीलला, 0वर चलतं केलं डगआउट मध्ये. नाव आखरी गेन आणि इन ॲट क्रमांक 3 वर संदेश गोंधळी. पहिला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या वरून गगनाला चुंबन घेऊपर्यंत काय दुर्दैव मंगा. एक सोदाने चौकार, त्याच्यानंतर काय परतफेड झाली. पहा कसं मैदानामध्ये खेळपड कसं धावलं जातं. एकाचं लक्ष नव्हतं, एकाचं लक्ष मात्र होतं. विचलित केलं वेगळं क्रिकेट पाहायला मिळालं. क्रिकेट असं सांगतात संपूर्ण जे खेळाडू खेळतात त्यांचं एकाग्रता खूप महत्वाचं आहे, मेडिटेशन. आज गुरुने सल्ला दिलाय अक्षरशः अभिषेक शर्माला, क्रिकेट खेळून चालत नाही, त्यासाठी मेडिटेशन, ध्यानधारणा, आणि त्याच्यावर आधारित आहे आमचा सहयोग. आज का योग महायोग. 7 धावा पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 7वर 1 सती परिस्थिती. आणि संजय भोईर म्हटलं बरोबर आहे, कारण खूप प्रचार प्रसार याचा मात्र वेडा उचलले आमच्या संजय भोनिक. अगदी महाराष्ट्राच्या कानापर्यंत हा सहयोग पसरवण्याचं काम केलंय. म्हणूनच अतिशक्ती संस्थेचे ते खजिनदार आहेत. आणि नुकतंच त्यांना एक पद देण्यात आले. ग्रामस्थ जुगाव अध्यक्ष अजूनही मानाचा तुरा त्यांच्या सिरपच्या तर रुहला गेल्या. 7वर 1 असे सध्या 3 ओव्हरचा खेळ इथून मात्र बाकी आहे. 24 चेंडूमध्ये 37 मध्ये त्यापैकी 7 धावा खर्च केला. आता राहिल्या 30. येणारे चेंडू असतील 18. वॉट अ मॅच हळूहळू प्रेशर कृपने जसं प्रेशर वाढताना झाकण झपकन उडतं त्या दिशेने कदाचित मॅच जाईल याची दाट शक्यता आहे. या गरमीमध्ये हवे आणि हुरहुडी आणणारी थंडीमध्ये किती मात्र तापलं जाणार क्रिकेट ते सांगणारे येणारे 18 तारीख आपल्या समोर असतील. उपस्थित अलोट गर्दी, तुडुंब गर्दी. त्या तुडुंब गर्दीने आलेल्या आमच्या श्रोत्यांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा सुयोग मित्रमंडळ पर्व 16 सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये मनापासून स्वागत आहे. बॉलिंग क्रमांक 2 आणि ते टाकण्यासाठी अनुराग मिश्रा, मुंबई इंडियन्स IPL यांच्याकडून या गोलंदाजाला सरावी गोलंदाज म्हणून आमंत्रित केले. नुसतं आमंत्रित केले, 2 वेळा त्रिफेला उद्ध्वस्त केला ईशान किशन. आणि त्याच्यावर बेहद खुश होऊन एक ब्रँडेड बॅट त्याला मात्र तोफा म्हणून एक भेट म्हणून दिली ईशान किशनने. जाऊया त्या अनुराग, पाहूया हा छोटा चेन्नईचा छोटा फटाका बडा धमाका काय करेल. 18 चेंडू 30 धावा. डावखुऱ्या विरुद्ध डावखुरा असा संघर्ष तकदीरच्या विरुद्ध येतोय. घनसोलीकडून इलेव्हन अनुराग मिश्रा, लेफ्ट हँड वर द विकेट. करेक्ट चौका, मिडल ऑफ द बॅट, ठगडा आलाय, आवाज आला जोरदार आणि धावा मिळतील पुरे 6 रन. 6 धावाने मात्र धमाका दिला. जोरदार स्वागत केलंय डावखुऱ्या विरुद्ध डावकर. थोडा जरा बॅट्समॅनला प्लस पॉईंट असतो, कारण त्याचा आउट स्विंगर सरळ येतो इन स्विंगर, आणि तो टोळण्यासाठी मात्र बॅट्समॅनला खूप मात्र सोपं होतं. ते कठीण काम सोपं करून गेलंय. षटकार. कॅचेस विन द मॅचेस. थोडंसं मात्र सहज म्हणणार नाही, पण अवघड जेल घेऊ शकला नाहीये. हाफ चान्स. 6 धावसंख्या वाढले गेले. बामडोंगरे पोहोचते 13 वर. लक्ष्य 37. वॉट अ मॅच.
मॅच ऑन झाले आणि सांगितलंय मी आता मात्र तयार झाले. गतवर्षी मी बॉलिंगच्या जोराने आकर्षक केले होतं मेडन ओव्हर टाकून. 2024 4 जे मेडन ओव्हर टाकले त्याच्यामध्ये हा बॅटर होता गोलंदाज मिडन टाकणारा. पहिले टाकलं होतं पार्थ चंदन बोनकोडे 11 बोनकोडे and another is Bhanudas Matri, same team by Baman Dongri, and 4 was Arshad Mandi from Sarsole. तडाखाला 13 धावा पोचवल्या. बॉलिंग मार्कवर डावकुरा हा छोटा नन्ना मुन्ना जादूगार मिड विकेट तैनात केले. लेस स्पीडअप करा लॉंग ऑन लॉंग अप, कारण रात्र रूपांतरील अपरात्रीमध्ये ती कुणाला मात्र नकोशी असते. जाऊया पाहूया षटकानंतर काय करेल. भरपूर करू शकतं, जिगरबाज आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. म्हणजे हा चेंडू पाण्यासाठी साईड चेंज केलाय. साईड चेंज करून काय उपयोग होईल का? होणार नाही, कारण अभिषेक शर्माच्या गुरुनं हेच केलं होतं. जेव्हा स्टुअर्ट ब्रॉडनं 3 षटकार मारल्यानंतर त्याने साईड चेंज केली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदम टोकट 6 षटकार दरम्यान 2007 युवराज सिंग षटकाराला. व्हॉट अ बॅटिंग आहे. 19 आत्ता थोडासा प्लस पॉइंट, बाजू मजबूत कडून जातोय. किती ऑलराऊंडर. आज गोलंदाजी धुरा त्याने वाहिली नाही. संपूर्ण त्यांना टीम मॅनेजमेंट सांगितलं तुला बॅटिंग करायची आहे, तर बॅटिंग करताना मात्र स्पष्ट साबित केलंय. लगातार 2 षटकार मोठ्या गोलंदाजाच्या विरुद्ध सलग 2 षटकार. धावसंख्या 19 वर. 19 फॉर लॉस ऑफ ओनली 1 विकेट. ती परत फेड करण्याच्या दिशेने तिथे जाऊन घनसोलीने हरवलं. इथे येऊन घनसोलीला चीत करण्याच्या अगदी जवळ, परंतु मॅच संपली नाही. काय होऊ शकतं. क्रिकेट इज अनसर्टन गेम ऑफ चान्स. संदेश 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर ऋतांच्या पाठवून देण्यात येतील रोख रुपये 3000. माय गॉड. सेन्सेक्स रात्री वाढायला लागले. सकाळ बाजारपेठ खुले होते तर रात्री खुले झाले. वलाले त्याचं पिचिंग पाहायला लागेल. इट्स किती दबाव आहे. दबाव 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 में कोई निखरताय कोण विखरताय. इथे विखरला गे नन्ना मुन्ना जादूगर. काय होईल थोडंसं मात्र जी या मॅचची आहे ना ती बाजू वडझड झाली आहे. कारण 20 धावा 37 लक्षण. आता मात्र 17 धावांची आणखी आवश्यकता येणाऱ्या चेंडूवर दुसरं ओव्हर टाकलं जातं. आपलं स्वतःचं पहिल्या टाकताना बॉलिंग मार्कवर डावखुरा वेगवान गोलंदाज अनुराग मिश्रा. 16 चेंडू आणि 17 समीकरण आहे मॅच जिंकण्यासाठी. ओ माय गॉड. गतीमध्ये परिवर्तन हा लवकर शिकलाय बेडू. हो हो लवली यार. ज्या गतीने टाकत होता त्या गतीने धोपटत होता. गती कमी केल्यास मती मिळणार नाही. जोर दिला, बुद्धिमत्तेचा वापर, चेंज ऑफ फेज, दॅट इज अ सुपर बॉलिंग. हे हवं असतं मित्र. तो शिकलाय सराव मध्ये. मोठमोठ्या बॅटरला त्याने सराव करताना असे गोंधळणारे चेंडू बरेच टाकलेत. त्या गोंधळणारा चेंडू टाकला आता डॉट. बॉलिंग पण अगेन लेफ्ट हँड ओर द विकेट. टक्का आवाज आलाय, परंतु टायमिंग मिस. हुक केलाय तो जाईल जिथे गाड्या मात्र त्याच्या फिरतात त्या गाड्यांना अडसर करणारा हा 1 धावेचा फटका. सिंगल मिळते. धावसंख्या वाढली गेले 21 वर. 21 एक्झॅक्टली. सेकंड इन प्रोग्रेस. 37 धावांचा पिच्छा करताना बामण डोंगरी विरुद्ध संघ आहे घनसोली 11 घनसोली. इथून जिंकला तर लगेचच त्यांना तिकीट मिळेल फायनल. असं चाललेलं कशमकश. मोठी मॅचला लवकर मात्र खांदे खाली झुकवायला मान्य करणारे घनसोली फायटर आहे. लेफ्ट हँड उर्दू विकेट. 1 सिंग टू तकदीर. ओहो पिचिंग 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 डाऊन डाऊन लेग लेग. खराब मारा. दडपण आले, प्रेशर टाकले. सलग 2 षटकार मारल्यानंतर तकदीर बनवल्या टीमची. ओ नो नो तकदीर. इट्स शुभम. झेल सुटलाय. झेल किती महागडा ठरवते पहा शुभम. पहिला मॅचचा हिरो. स्ट्राईक ऑन शुभम. डावकऱ्या विरुद्ध डावकर थोडासा आसान होता बॅट्समनच्या जर विचार केला तर. बॅकफुटवर गेला त्याला स्टेअर केलं. शॉट थर्ड मॅनच्या मिळेल किती धाव मिळेल? फक्त 1 धाव, कारण ते घोषांकी क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन. सिंगल मिळते. सिंगल हलकासा पुढे जाताना बामण डोंगरी 1 गडी बाद. आता बनल्या 23. इथून बनवायच्या आणखीन 14 धावांची अपेक्षा. मॅच अजून संपली नाही. या वातावरणात 14 धावा खूप आहेत. जर पहिल्याचा उन्हाचा विचार केला, डेचा विचार केला तर 14 धावा मात्र खूप कारणीभूत होऊ शकतात. इथून मात्र वापसी करू शकतात, कमबॅक होऊ शकतं. पण त्यासाठी सट्टिक लाईन आणली.
गोलंदाज झोकून द्यायला लागेल. कल्पकतेचा वापर, ग्लान्स करायला गेला, पाहायला लागेल कुठे चेंडू गेलाय. ओ माय गॉड, इज अनदर. किती लांबला गेलेला आहे हे ओव्हर, खूप लांब लचक हे ओव्हर. बऱ्याच रात्रीच्या क्रिकेटमध्ये असं ओव्हर पाहिलं गुड्डू. एक चांगला गोलंदाज चुका झाल्यात. तब्बल 14 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकले होते आणि एक रेकॉर्ड त्याच्या नावावर होता याच शृंखलेमध्ये. परंतु त्या दिशेने जाताना आतापर्यंत टाकलेत या गोलंदाज तब्बल 3 वाईट. खूप लांब दबाव, प्रेशर, अगदी माझं अल्लोट गर्दीने थोडा प्रेशर घेतले नन्ना मुन्ना जादूगार. पण काय करावं काय नाही, जिथे खेळतो तिथे गोलंदाज त्याला नक्की ठाऊक असतं हे प्रेशर किती निर्माण करतं. टॅप केला, चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळलं, षटकार ठोकल्यानंतर त्याला माहित आहे याच्यात तर विकेट गेली तर थोडंसं प्रेशर येईल आपल्या टीमवरती. ते टाळलं. चेंडू ते प्रत्यक्ष हलक्या हाताने फुल्ली न करता हलकासा फेस ओपन केला आणि त्याला ढकलून दिलं कव्हर पॉइंटला. सिंगल घेतली, ओव्हरची झाली समाप्ती. धावसंख्या मात्र इथे धावपळकावर पोहोचलेली आहे. 26 असेल ना, 26. येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 to 12. 12 चेंडू आणि 12 धावा. अस्वस्थ आहे थोडासा हिरमुस लायकर. फक्त 1 विकेट गेली आहे तंबूच्या आश्रयानंतर. बॅट्समन बाद झालाय अर्थातच पहिलाच. बघ किती 12 धावांची काय 25 झाल्यात, नॉट 26. दुरुस्ती केली जाते. येस, आणि किती दबक्या. परंतु घनसोळी पाटेराके मॅच संपलेला आहे मित्रांनो. काय येऊ शकतं. परतीचा प्रवास जरी उचलली, पण क्रिकेट असा गेम आहे ते होत्याचं नव्हतं होतं. पूर्णपणे सांगितलंय का मॅच आम्ही गमावून बसलोय. परंतु खरी कमाल असेल, खरी कसोटी तिथे तर थांबवायचं असेल ना आपल्या लाडक्या पाटेराकाने, ते कमालीचा स्पेल टाकावा लागेल या ओव्हरमध्ये. अर्थातच विनीत पाटीलला यंगस्टार गोलंदाज 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. घातक फलंदाज आता समोर आहे अर्थात स्ट्राईक वरती. संदेश तो खोलते 2 वर. चांगला फटका दूरवरीने एक्स्ट्रा करून वाईटिस्ट लॉंग ऑफ चेटिंग. तिथे मात्र 2 धावा. खांदे मात्र झुकले गेलेत. काय एवढे झुकले गेलेले आहे हे मात्र समजण्याच्या पलीकडे. मंजिल मिले ना मिले ये तो बात की बात है, कोशिश तो जारी करनी चाहिए. 11 मध्ये आता 10 धावा. संघर्ष करावा लागेल. संघर्षाने फुकट आजच्या जगामध्ये तुम्हाला 1 पैसा मला कोण देणार आहे, त्यासाठी घाम घालायला लागतो. बॅकफुटवर जाताना टायमिंग मिस केलं तर हुक करण्याचा प्रयत्न केला. दुर्गुण स्क्वेअर जोपर्यंत क्षेत्रक्षण फील करेल सिंगल मात्र हजेरीत केली. आता डावपेच, आता गेम प्लॅन मात्र बदलले. सलग 2 षटकार. संदेश हा जिगरी यार आहे ऋतांशु पाटीलचा, त्यासाठी सलग 2 षटकार. रोख रुपये 3000 संदेश साठी ऋतांशु रामचंद्र पाटील कडून दिले जाते. सलग 2 षटकार, रोख रुपये 3000 कॅश प्राइज. म्हणजे प्रत्येक षटकाला 1500. ओ माय गॉड. काल तेजीमध्ये होता सेन्सेक, काल गोल्डन सोनंही वाढलं आणि आता रात्रीचे शेवटच्या रेंजमध्ये धावांसाठी षटक मात्र प्राइज वाढतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. विनीत ऑफसाइड ऑफ द लाईन, अवे फ्रॉम द बॉडी. ही लाईन थोडी पकडून चालल्यानंतर काहीतरी दमछक काढेल. वापसी करण्याचा प्रयत्न जरूर करतो विनीत. आई यंगस्टार बॉलर आहे. इथे चांगलं ओट टाकलं 3-4 ओव्हरचं तर शेवटपर्यंत मॅच जाईल एवढं मात्र निश्चित. आणि तेच करण्याचा प्रयत्न. पहिल्या 2-1 3 चेंडू टाक 3 धावा खर्च केले. 4था चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. एक कमजिंग बॉल टू द संदेश. ओ माय गॉड, दिस इज सरप्राईज डिलिव्हरी. एक्सलेंट डिलिव्हरी. गुडलेन टप्पा पडला, टपलावून हलकासा जस्ट लाईक द ग्लेन मॅग्रा. ओ माय गॉड, सुपर 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 इनकाटा. लेफ्टरला झाला तो आउटपटर. ही गोलंदाजी अपेक्षित आहे. काय गोलंदाजी टाकली यार. 4 चेंडू आता टाकले. 4 मध्ये 3 धावा. वापसी करण्याचा कसोशीने प्रयत्न. 28 धाव बनले बनवायच्या 37. 8 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र धाव 1 जास्ती. कश्मकश जारी. सुयोग स्फूर्ती चषक 2025. ओ सुपर बॉलिंग हो हो. आता अर्ध्यावर थांबले असतील घनसोलीचे पाटीराके. काहीतरी करतोय विनीत, जरूर करतोय. त्याच्यात ती दमछम आहे, त्याच्यात क्षमता आहे. वा लवली बॉलिंग यार. पहिल्या 2-1 डॉट डॉट ओळीने 3 डॉट. ओ माय गॉड, सुपर बॉलिंग. आता 7 चेंडूचा खेळ. 7 मध्ये कंपल्सरी 9.
हे स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेस अँड कंपल्सरी चेस. 7 चेंडू 9. व्हॉट अ मॅच. पॉइंट खडा केलाय. आतमध्ये आहे. सिलिमोटन आतमध्ये. सिलिमोटन आतमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आतमध्ये आहे. ओ सुपर्ब. हो हो, व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ पेस ऑफ बॉलिंग. ओली ने 4. कमाल क्लियर. आप भी आएगा मजा. 6 चेंडू 9. काय मॅच आहे हिमांशू. सुपर्ब मॅच. 6 चेंडू फक्त 3 धावा कमाल केली आहे यंगस्टर बॉलरने. हिम्मत ते मर्दा तो मध्ये ते खुदा. इतरांचे खांदे सुगत चालले. फक्त एकमेव खेळाडू होता, त्याचं नाव होतं विनीत पाटील. तो चुकलेला नव्हता. त्याने सर्व पाहिलं. त्याने एक मात्र संदेश दिला, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत हार मानू नका, हा संदेश चांगला दिला विनीत पांडे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 वर 1 गडी बाद. येणाऱ्या 6 चेंडू आणि बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी बामण डोंगरीला कंपल्सरी 9. व्हॉट अ मॅच यार. चर्चा केली जाते. प्रमुख 6 खेळाडू जमलेत आसपास. काय डावपेच, काय गेम प्लॅन असेल. 6 चेंडू आणि गोलंदाजी धुरा सोपवले कोणाला. हर्ष म्हात्रे, इर्ती गोटोली, आमदार चषक. दुसरा गोलंदाज हॉल द हॅट्रिक. त्याच्यावर गोलंदाजचं भविष्य या मॅच 365 दिवस वाट पाहायला लागेल दोन्ही टीमला. हरणारा संघ जिंकणारा बाजून संधी. येस 6 गेंदे 9. व्हॉट अ मॅच यार. हर्ष म्हात्रे बॉलिंग निर्णायक भविष्य. या मॅचचं सर्वभौत त्याच्यावर आहे. बामण डोंगरी विपक्ष घनसोली, 11 घनसोली तिकडे जाऊन त्यांच्याच होम ग्राउंडवरून मात्र त्यांना पराजित केलं होतं. घनसोली 11 घनसोली तो वचपा काढण्यासाठी कंपल्सरी 9 धावा फिट्टम फाट करण्यासाठी बामण डोंगरीला. काय होऊ शकतं. इज अ गेम ऑफ चान्स. सरड्याचा रंग कसा बदलतो तसा क्रिकेटचा रंग मात्र बदलला. या अपडाऊन्स पाहिले. हवी झाले होते 2 षटकार जेव्हा मारले ना शुभमने, तेव्हा मॅच मध्ये जान आणले होते की लवकर मॅच संपेल. पण जिगरीबाज गोलंदाज जो नवदीत होता त्याने हार मारली नाही. त्याने देवा फक्त 3 ओव्हर मध्ये धावा आणि एक उत्तेजना, एक नवीन उत्साहित केलं टीमला. लवली चैतन्य भरलं भरभरून. 6 चेंडू जाऊया 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजचं भवितव्य या मॅचचा टाकण्यासाठी हर्ष मारते समोर खेळण्यासाठी. काय घडले. सांगितलं वाईट. वाईट प्लस 1. खराब सुरुवात. भवितव्य आपल्या हातात आणि पहिला चेंडू दिशाहीन. ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं का स्क्रीनवरती पहा. ओ माय गॉड. चेस 8 साठी. ओ ओ ओ विनोद सांगते. विनोद बघत सांगतं का पहा जरा स्क्रीनवरती नेमकं कुठे चेसवर खाली आहे का वरती आहे. धगधग चालवली आहे दोन्ही टीमच्या दगडमध्ये. नो बॉल. इट्स अ नो बॉल. नॉट वाईड. नो बॉल पॉइंट्स. ओ माय चान्स फॉर द बॅटर. फ्री हिट. फ्री ची संधी निर्माण. 7 धावांची आवश्यकता कंपल्सरी. चेंडू असेल फ्री हिट. मॅच बनवली होती पण पहिल्या चेंडू थोडा प्रेशर हटला गेलाय बॅटर वरती, कारण कोणतेही मात्र प्रयत्न करता 2 धावा मिळाल्या आणि आता संधी मात्र फक्त रनआउट खेरीज हा बॅटर कोणताही बाद होणार नाहीये. फ्री हिट सुपर हिट करण्याची नामी संधी समोर आहे. पहिला मॅचचा हिरो शुभम पाटील अँड फ्रॉम बामण डोंगरी. पॉइंट खड केल्या आतमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे अँड दॅट इज अ फाईन डीप मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लेग. फ्री हिट बॉल. हर्ष फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड. संधी आहे. कॅच घेऊन फायदा नाही. धावा मात्र किती मिळतील. जेल सुटलाय. तेली गेले तुपी गेले. 2 धावा मिळाल्या. खराब बॉलिंग. आता 5 मध्ये 5. अजूनही मात्र मॅच बनवू शकते. 1-2 डॉट गेले तर प्रेशर वाढेल. काय करे शुभम एवढ्या लवकर सरकार जीवनदान मिळालंय. जीवनदान ज्या ज्या बॅटर मध्ये त्याने मात्र हा कार मधल्या क्रिकेट वेस्ट मध्ये टेनिस असो किंवा आंतरराष्ट्रीय लेदर क्रिकेट विन द मॅचेस. चला पटापट स्पीड अप घ्या. 5 मध्ये 5. 5 चेंडू आणि 5. एक्सपेन बॉलरला का दिलं नाही पण हा शहीद तेवढ्याच ताकदीचा बॉलर आहे. 5 मध्ये 5 कमाल करू शकतो. टिचून गोलंदाजी जर केली तर. फटका आहे मैदानाच्या आत फील केलं जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेगला फक्त सिंगल मिळते. अजून मॅच ऑन. 4 मध्ये 4.
4 चेंडू 4 धगधगे वाढले, जी उत्कटता वाढली ती श्रीगेला पोसत मध्ये चालले. 4 मध्ये 4 कंपल्सरी. 4 चेंडू 4. व्हॉट अ मॅच. भामण डोंगरी विपक्ष घनसोली 11 घनसोली. पिन ड्रॉप सायलेन्स. ओ माय गॉड, व्हाट सुपर मॅच. हे आहे सुपर हिट आयोजनाचं सुपर हिट मॅच. घनसोली विपक्ष भामण डोंगरी. 4 चेंडू आणि 4 धावा. फक्त एक गडी बाद आहे. तकदीर पाटील इज आउट ऑफ ग्राउंड मधून मात्र निघाल्यानंतर सामन्याचे सूत्र हाती घेतली शुभम पाटील आणि त्याच्या संमतीला संदेश. गोलंदाजी मार्क 4 चेंडू आणि 4. हर्ष माते. हे कम्स बोल टू वन्स अगेन टू संदेश. 4 मध्ये 4. टच अँड गो असं रणनीती वापरली. एक घेतली, दुसरी धावची मांग केली होती, तिथून अर्थातच शुभमने ते मान्य न करता अमान्य केलं. एक पोचवा. आता 3 मध्ये 3. प्रेशर वाढलंय अजून. मॅच वन आहे. म्हणजे येईल एखादा डॉट गेला तर संधी बनेल. घनसोली 11 घनसोली. संदेशसाठी पारितोषिक मात्र रोख रुपये 3000. सलग 2 षटकार. हुतांशु रामचंद्र पाटील आता फायदाच होणार नाही. 1 षटकार मारला तो 2 मारून जमणार. कारण फक्त येस 1000 रुपये दिले जातील. 3 मध्ये 3. 1 षटकार टोकला, रोख रुपये 1000. फटका चांगला आहे. मैदानाच्या बाहेर आहे का मैदानाच्या आत. हो माय गॉड, अब आहे का मजा. त्यांना जागच्या जागेच उभं केलंय का मॅच अजून बाकी आहे. कारण आम्ही अजून हरलेलं नाही. 2 मध्ये 3. पाहूया हर्ष काय करेल. एखादा एक चमत्कारिक ऐतिहासिक हा बॉलर आपलं नाव कोरेल काय. त्यासाठी मात्र 2 मध्ये 3 हा खेळ अजून बाकी. व्हॉट अ मॅच. इन ॲट क्रमांक मैदानाच्या आत आलाय आर्यन नाईक. हो हो, जेव्हा एवढ्या नजीकचा मुकाबला असतो ना विघ्नेश, तेव्हा प्रेशर बॅटर वरती. जेव्हा मोठ्या हाताने धावा असताना तेव्हा प्रेशर बिंदास खेळतो बॅटर. आता प्रेशर निश्चित बॅट वरती आहे का. 2 चेंडू आणि 3. व्हॉट अ मॅच. ओ धडपड चालू आहे विकेटच्या पाठीमागे. काय घडलं विकेटच्या पाठीमागे. खामोश आहे कॅप्टन. कूल व्हाईट प्लस 1. हो माय गॉड. काय केलं मित्रा यार. 2 मध्ये 3 आणि झाल्या 2. आता 2 मध्ये 1. सर्व काही पाहायला मिळाले. कधी घनसोली, कधी भामण डोंगरी, कधी भामण डोंगरी ते घनसोली. व्हॉट अ मॅच यार. अक्षरशः खिळवून ठेवले तमाम प्रेक्षकांना. पण आखेडकारे वाईट टाकून मात्र काम सोयीस्कर केलं, सोपं केलं मी म्हणेन भामण डोंगरी टीमचं. परंतु मॅच अजून संपलेली नाही. अजूनही कंपल्सरी 1 धावांची आवश्यकता. पण चेंडू जास्त आहेत अर्थातच 2 गेंदे 1 रन. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. लाजबाब स्पर्धा आपल्या भेटीला. पर्व 16 सोयक मित्र मंडळ जुगाव सोयक स्मृती चषक 2025. हर्ष म्हात्रे बॉलिंग मार्क परफॉर्म घनसोली 11 आणि समोर आहे आर्यन. ज्याला जिंकण्यासाठी मात्र हव्यात फक्त 1 अवघी 1-2 चेंडू. पण हार मारत नाही. ज्याप्रमाणे MS धोनी हार मारणार त्याच नंबरचा जर्सी व नंबर आहे विशाल मडवीच्या पाठीमागे. त्याच अंदामध्ये तो मात्र अजूनही आत्मविश्वास बरकरार ठेवा मित्रांनो. 2 चेंडू 1. हर्ष. फटका जोरदार आहे. मॅच फिनिश. षटकाराने चौकाराने